आज बघूयात मसाले भात, जो की प्रत्येकाच्या घरात बनतो. कधी कधी जेवण बनवण्याचा कंटाळा आला काय आला आणि झटपट होणारा आणि सगळ्यांचा फेवरेट असणारा महाराष्ट्रीयन मसाले भात. तर चला मग मी ते कांदा चिरून घेतला, मी उभ्या साईजमध्ये चिरून घेतला आहे. आणि थोडासा फ्लावर घेतला आहे, थोडासा एक कच्चा टोमॅटो घेतला आहे आणि मटर घेतला आहे. फोडणी देऊन घेऊयात. तर कुकरमध्ये तेल टाकले, तेल थोडंसं तापले की त्याच्यामध्ये टाकूयात जिरे, मोहरी आणि कढीपत्ता. छान तडतडलं की त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकूयात. शेंगदाणे थोडेसे लाल होऊन देऊयात, कमी गॅसवर ठेवूयात आणि लगेच त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आहे. कांदा छान परतून घेऊयात. त्यामध्ये टोमॅटो टाकले, मिक्स करून घेऊयात छान टोमॅटो पण. त्याच्यामध्ये थोडेसे मी काजू टाकते, ऑप्शनल आहे, टाकायचे असेल ते टाका. त्यामध्ये मटर टाकलं, मिक्स करून घेऊयात सगळं. त्याच्यामध्ये फ्लावर पण टाकून घेतलेलं आहे. ज्या पण आपल्याकडे भाज्या आहेत त्या ज्या सगळ्या टाकून घ्यायच्या. मीठ टाकले म्हणजे भाज्या मऊ होतात. काळं तिखट टाकले, घरचा काळा मसाला. मिक्स करून घेऊया छान भाज्या तेलामध्ये. आणि हे थोडासा बिर्याणीचा मसाला टाकला, व्हेज बिर्याणी थोडासा. आणि थोडंसं दही ॲड करते ह्याच्यामध्ये, थोडंसं मी, ते छान येते दह्याने. आता प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने बनवत असतात, तर मी असं बनवते. मिक्स करून घेऊयात आणि लगेच त्यामध्ये थोडेसे तांदूळ भिजवून ठेवले होते 5-10 मिनटं, धुवून स्वच्छ घेतलेत. आता त्यामध्ये मिक्स करूयात. छान तांदळाला पण मसाला लागतो. पूर्ण पाणी आटेपर्यंत ठेवून देऊयात. बघा छान पाणी पण आटलं आणि मस्त तांदळाला मसाला वगैरे सगळे भाज्या लागल्यात. आता पाणी ओतून घेऊयात त्याच्यामध्ये, जेवढं पाहिजे तेवढं पाणी ओतूयात. आणि थोडंसं मी तूप टाकणार आहे त्याच्यामध्ये, मस्त टेस्ट लागते आणि तुपाने मोकळा पण होतो राईस. आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊयात. 3 शिट्ट्या झाल्यात. कुकर थोडासा थंड झाला आहे. मस्त असा हे बघा मोकळा मोकळा झाला आहे आणि टेस्ट पण खूप छान झाली होती त्याची. वरून कोथिंबीर पण टाकू शकता. मी थोडंसं तूप टाकले, कोथिंबीर संपली होती. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि झटपट होतो. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.